रविराज साबळेलाच्या केसाला जरी धक्का लागला तर पुरा महाराष्ट्र जे शेतकरी आहेत ते पेटून उठतील. काय फडणवीस असं समजू नका तुम्ही. कायदा आहे म्हणून तुम्ही मंत्री झालात, बरोबर आहे. इकडे तिकडे हे करून काय झाडी काय डोंगर, पण ती रविराज साबळे जे आहेत फार पक्षाच्या विरोधात नाहीत, ती सिस्टीमच्या विरोधात आहेत. लक्षात घ्या, तुम्ही सिस्टीमच्या विरोधात आहेत. ते तुमच्या विरोधात बोलणार नाहीत. तुम्ही त्यांचं सोशल मीडिया बंद करणार. अरे सोशल मीडिया आहे म्हणून तर तुमचं काय तुम्ही करतात दररोज हे सामान्य माणसाला कळणार ना. आणि तुम्ही सोशल मीडिया जर बंद केला तर तुम्ही काय करा दिवसभरामध्ये हे जर कळणार गेल्यावर काय मग आता आंधळे डोळे असून आंधळे आरतीच्या माना. म्हणून म्हणतो मी, रविराज साबळेचा तुम्ही जर आवाज बंद करायचा जर प्रयत्न कराल, याद राखा इमानदार कसलं की असे हजार लोक प्राण देतील. काय तुमच्यासाठी देणार नाही. ते रविराज साबळेचे फॉलोअर्स जेवढे आहेत तेवढे मुख्यमंत्र्याचे फॉलोअर्स नसतील. काय असलं राजकारण जमणार नाही महाराष्ट्रामध्ये. देशाचं सोडून द्या, देशाचं आम्हाला काही देणं घेणं नाही. देशाचा विचार करायला तर आम्हाला तर काही हेच नाही हो. मोदी आहेत ना, ते देव माणूस आहेत मोदी. अरे बाप एकच असतो, जन्म देणारा बाप. बापाचा विचार करा. बाप शेती करतोय. हां, फक्त सिस्टीमच्या विरोधात. या वर्षी सोयाबीनला भाव आहे, हरभऱ्याला चांगला भाव आहे. आम्ही काही त्याच्या विरुद्ध बोलत नाही. जी सिस्टीम आहे, दिव्या शिंदे बिग बॉसमध्ये गेलेली आहे, तिची साधी FIR तुम्ही दाखल करून घेतली नाहीत. अरे हे नुसतं दडपशाहीचं राजकारण आहे रे बापू. हे काय फडणवीसचं काही तुम्ही नेमानं चालू द्या. तुम्हाला खरंच काय राजीनामा मागत नाहीत महाराष्ट्रातील जनता. फक्त आणि फक्त निर्मळ पाण्यासारखं तुम्ही राजकारण चालू ठेवा. जिथं काय तुम्हाला सर्व्हिस द्यायची आहे, जिथं काय तुम्हाला नियम लागू करायचे ते करा. पोलीस महासंचालकाला तुम्ही जे साधारण शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही जर तुमचा आवाज जर बंद करायचा असेल तर असे हजार रविराज साबळे समोर येतील, त्यांना त्याच्या प्राण द्यायला त्याला मागीपुढी बघणार नाहीत. याद राखा तुम्ही फडणवीस असाल तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. जीवन एकच बार येणार नाही. मेलं तर काय सोट्या मारी जाऊ द्या तुला. हां.